एका शिल्पकाराला 2 दगड मिळतात. तो एका दगडावर घाव घालू लागतो आणि तो दगड ओरडतो, रडतो आणि त्याला थांबवतो. मग तो शिल्पकार दुसऱ्या दगडाला घेतो. त्याच्यावर घाव घालतो आणि त्याची एक सुंदर मूर्ती तयार करतो. ती मूर्ती एका मंदिरात स्थापित होते आणि जो दुसरा दगड असतो ज्याने त्रास सहन केलेला नसतो तो दगड त्याच मंदिराच्या बाहेर एक पायरी बनवून राहतो. तर मित्रांनो, एकाच खाणीतून निघालेल्या या 2 दगडांपैकी एका दगडाची मंदिरात पूजा केली जाते आणि दुसरा पायरी बनवून राहतो. तर असं का होत असेल, असा कधी विचार केलाय का? कारण साधं आहे. ज्या दगडाने हातोड्याचे घाव सहन केले त्याची मूर्ती तयार झाली आणि ज्या दगडाने हातोड्याच्या घावाचा त्रास सहन नाही केला तो आयुष्यभर लोकांच्या पायाखालीच राहिला. आपलं आयुष्य सुद्धा असंच आहे. जो संघर्ष आज आपल्याला करावा लागत आहे, जे कष्ट आज आपल्याला सहन करावं लागत आहे, ते आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या वाट्याला खूप जास्त संघर्ष येतोय तर तुम्ही खुश व्हा, आनंदित व्हा, कारण नियती तुमची एक सुंदर मूर्ती घडवते. आणि फक्त धीर सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, कष्टाचे घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही.